सत्र न्यायालयामध्ये ट्रान्सफरच्या संदर्भात अर्ज करा असं सांगितलं. मॅजिस्ट्रेट कस्टडी आमदारांनी समाजाला देण्यात आली. पोलिसांनी मला तपासासाठी प्रथम पोलीस कस्टडी पाहिजे असा आग्रह धरला होता. परंतु आमदार क्षीरसागर यांनी या संदर्भामध्ये जी माहिती मांडली की आम्ही पोलीस कस्टडीसाठी आवश्यक असणारं कुठलंही आणि इतकंच नव्हे तर आम्ही राजकीय हेतूंनी हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे. आम्हाला या संदर्भामध्ये कोर्टाने न्याय द्यावा अशी जी विनंती केली तर त्यावरती कोर्टाने मॅजिस्ट्रेट कस्टडीचा निर्णय घेतला. मॅजिस्ट्रेट कस्टडीच्यामध्ये सुद्धा जी कलम लावण्यात आली या संदर्भात सत्र न्यायालयात काल न्यायालयाने मला मांडण्याची काही परवानगी दिली नव्हती. आज स्वतः कोर्टाने मला काही मांडायचं आहे. परंतु सत्र न्यायालयाच्या समोर जे मुद्दे आमदार क्षीरसागर यांनी मांडले होते तर ते आजच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर जे मुद्दे मांडले होते ते सगळे योग्य मुद्दे होतेच. त्याचबरोबर मला असं वाटतं की पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही अशा प्रकारचा निर्णय होईल किंवा बेलचा निर्णय होईल. आणि म्हणून मला महत्त्वाचं असं वाटतं यामध्ये की काल ज्या कारणासाठी पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितली होती त्याच्यामध्ये त्यांनी काय नक्की साध्य केलं, त्यामधून कुठला नवीन साक्षी पुरावा आणला, या सगळ्या गोष्टी चार्जशीट ज्यावेळेला सादर होईल त्यावेळेला स्पष्ट होतील. आज सकाळी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो त्या संदर्भात मी आपल्याला माहिती दिलेलीच आहे. आणि विजयसिंह जाधव आणि त्यांच्या त्या किंवा एस पी त्याही होत्या त्यांच्याशी आम्ही जनरल चर्चा केली बाकीच्या मुद्द्यांवर. चार्जशीट सादर झाल्यावरती मग कायदेचित्र स्पष्ट होईल या संदर्भात. बाकी आता सर्व सत्र न्यायालयाच्या अधीन आहे. परंतु एक मला असं वाटतं की आज माध्यमांमध्ये आणि जनतेच्या मध्ये आपण या संपूर्ण जो घटना घडली होती त्याबद्दलची वस्तुस्थिती निदर्शक जी माहिती समाजाच्या समोर मांडली आहे त्या पार्श्वभूमीवर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रांताधिकाऱ्यामार्फत त्या घटनेची चौकशी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांचे पण आभार मानते. त्याचबरोबर या न्यायालयाने आमची जामिनाची अपेक्षा असते तरी जामीन जरी दिला नसला तरीसुद्धा पोलीस कस्टडीच्या ऐवजी मॅजिस्ट्रेट कस्टडीच्या संदर्भात निर्णय दिला आहे. न्यायदेवतेचा निर्णय अर्थातच आम्ही स्वीकारतो. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी कोल्हापूरमधल्या जनतेसाठी आमदार क्षीरसागर आणि सर्व त्यांचे सहकारी जे काम करत आहेत त्याची चांगल्या प्रकारे दखल घेतलेली आहे. आणि या प्रश्नामध्ये संपूर्ण पक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कोल्हापूरमधल्या अनेक संघटना मग व्यापाऱ्यांची संघटना टोल समिती ज्या ज्या संघटना या सगळ्यामध्ये आमच्यासोबत आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि कार्यकर्त्यांनी संयमाने ही परिस्थिती हाताळावी. आणि उद्धवजी ठाकरे यांनीही सांगितलेलं आहे की आत्मक्लेश स्वतः करण्यापेक्षा पुढच्या काळामध्ये ज्या प्रकारचा कारभार राज्यात चाललेला आहे त्याच्यामध्ये परिवर्तन घडवणं हे खऱ्या अर्थाने जनतेला न्याय मिळाल्यासारखं होईल हीच आमची त्याच्यामधली अपेक्षा.